निसर्ग सुद्धा जरांगे पाटला साथ देतोय. हा इतकं पाऊस चालू आहे बाहेर. आज आम्ही 2 दिवसापासून निघालेलो घरी, आंघोळ केली नव्हती. आज आम्हाला आंघोळीसाठी निसर्गाने सुद्धा साथ दिली. आम्ही आंघोळ सुद्धा ही पावसाने आम्हाला घातली. चांगले लवकर आम्हाला आरक्षण देऊन टाका. तसं हे ढोल वाजून राहिले ना, जर तुम्ही लवकर आम्हाला आरक्षण नाही दिलं, असे ढोल तुमचे वाजवण्यात येईल तुमच्या मंत्र्यांचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंत्र्याला कळकळीची विनंती, दादाचा अंत पाहू नका. आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतोय का प्लीज यासाठी तरी करू नका. जर मराठ्या कोणत्याही कोपऱ्यातून मुंबईत येऊ शकतात तर कुठेही येऊ शकतात, हे ध्यानात घ्या. मराठ्यांच्या नादी लागू नका. प्रवीण दरेकर म्हणतायत की 10% जे एसबीसीचं आरक्षण आपल्याला दिलेलं आहे, मग मराठा समाजाला आरक्षण दिले, तुम्ही मागतात आरक्षण कोणतं असं म्हणणं आहे त्यांचं. अरे तुला कळत का रे, सरकारमध्ये बसला म्हणजे तू एवढं पण साठू नको ना, एवढं पण हे करू नको. मला या सरकारला एकच सांगणं आहे, आम्ही मराठे संत नाहीत, शांत आहोत. जोपर्यंत आम्ही मराठे शांत आहेत तोपर्यंत आमचा अंत बघू नका. एकदा जर आमचा अंत, आमची मर्यादा जर सुटली तर याचा अंत या महाराष्ट्रात कोणीही लावू शकत नाही. आपलं सर्वांचं महानगरी मुंबईमध्ये स्वागत करतो. मानदेश प्राईम मध्ये माझे सहकारी मित्र यांचे मुख्य संपादक सचिनजी सर आहेत. त्यांनी विनंती केली की मला आपल्या चॅनलवर बाईट घ्या. माझं देखील पेज चालू आहे. मी आज मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल तसेच आझाद मैदानाच्या जवळ आहे आणि मराठा आंदोलक मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला सकाळपासून बसलेले आहेत. महाराष्ट्रभरामधून आंदोलक या ठिकाणी मोठ्या संख्येने, करोडोच्या संख्येने उपस्थित आहेत. आपण जर पाहिलं तर हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा परिसर आहे. हा रस्ता इतिहासामध्ये कधीच एक मिनिट सुद्धा बंद नसतो. हा रस्ता सकाळपासून बंद आहे आणि आपण म्हणाल हा परिसरच का, वाशी, चेंबूर, ठाणे, इतर मुंबईच्या भागामध्ये मराठा हा मोठ्या संख्येने आता उपस्थित राहिलेला आहे. आपापल्या गाड्या जिथं पार्किंग लावलाय तिथं उपस्थित आहे. आझाद मैदानावर देखील मोठ्या संख्येने आहे. आपल्यासोबत आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू नेमकं काय मागणी आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, पाटलासाठी आज पाटील 2 वर्षापासून लढत आहे मराठी समाजासाठी. तर फडणवीस साहेबांना ही कळकळीची विनंती आहे की त्यांनी आम्हाला आरक्षण देऊन टाकावे. आज जर निसर्ग सुद्धा जरांगे पाटला साथ देतोय. हा इतकं पाऊस चालू आहे बाहेर. आज आम्ही 2 दिवसापासून निघालेलो घरी, आंघोळ केली नव्हती. आज आम्हाला आंघोळीसाठी निसर्गाने सुद्धा साथ दिली. आम्ही आंघोळ सुद्धा ही पावसाने आम्हाला घातली. यावरून फडणवीस साहेबांनी ठरवायचं, निसर्ग सुद्धा मराठ्यांना साथ देतोय तर आपण थोडी माघार घेऊन आपला इगो कमी करून आपण जरांगे पाटलांना म्हणजे पूर्ण मराठी समाजाला आपण आरक्षण देऊन टाकावे हीच नम्र विनंती. आज आम्ही 3 दिवसापासून घराच्या बाहेर निघालेलो आहे. आम्ही रोजी रोटी करून निघालेलो. आज आमच्या घरच्यांनी, आई वडिलांनी सांगितलंय जोपर्यंत पाटील जागा सोडत नाही, उपोषण सोडत नाही, तोपर्यंत घरी यायचं नाही. जोपर्यंत पाटील मुंबईत राहणार तोपर्यंत आम्हाला तोंड दाखवायचं नाही. जेव्हा पाटील तुम्हाला म्हणतील आपल्याला आरक्षण भेटलं तुम्ही घरी या, तोपर्यंत या. मुख्यमंत्र्यांना काय आव्हान करा. मुख्यमंत्र्यांना एवढंच म्हणणं आहे की आज मराठी समाज हा रस्त्यावर उतरला आणि एकदम शांततेने आंदोलन करतोय. तर मुख्यमंत्र्यांनी असं म्हणायचं काय की मुख्यमंत्री समजून घ्यायला पाहिजे. त्या मुख्यमंत्री स्वतःचा इगो कमी केला पाहिजे. आज समाज हा तुमच्या मागे पण उभं राहायला तयार आहे, पण तुम्ही जर आरक्षण दिलं तर, नाही तर तुमची किंमत ही 0 करायला आमच्याला कोणत्याही प्रकारचं हे म्हणजे म्हणायचं काय की कोणतेही आम्हाला हे लागणार नाही. तुमची किंमत 0 होऊन जाईल. आंदोलन चालू आहे, शांततेतच करतोय. पण जर पाटलांनी एक शब्द जर सांगितला तर काही पण होऊ शकतं. हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शांततेमध्ये न्याय घ्यायचा आहे. शांतमध्ये म्हणून तर आम्ही शांत आहे मराठी. आम्हाला घरच्यांनी आई बापांनी सोडून दिलेलं आहे पाटलासाठी. घरचे आई बाप म्हटले आम्ही तुम्ही पाटलासाठी जा, जमीन विकायची वेळ आली तरी चालेल. आमचं जर उपाशी राहायची आता वेळ आली आमच्यावर तर जगून काय, जर आरक्षण भेटत नाही आम्हाला, आमची मुलं बाळा जर उपाशी राहत असेल तर. आपल्यासोबत इतरही आंदोलक आहेत. वाबळे साहेब आहेत शिर्डीमध्ये, अनिल गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण काय सांगाल. काय त्याची लायकी आहे त्या हरामखोराची. त्याच्या आईला त्याला पैसे दिले आणि त्याला बोलायला लावून राहिले.
त्यांना शांत बसायला लावा. तो एक झाला, तो लक्ष्मण हाके झाला, तुमचा तो अजून एक नारायण राणेचा पोरे झाला. हे 3-4 थोबडे. तो एक कोणता तो प्रवीण दरेकर. अरे तुझी काय लायकी आहे? मला माहिती ना, मी तुला चांगला ओळखतो मुंबईत. तुझी काय लायकी आहे प्रवीण दरेकर? तू बोलू नको अजिबात, तू तुझ्या लायकीतच राह. हे सोडलेले कुत्रे, हे 4-5 जण ना, हे सोडलेले कुत्रे, त्यांना आवर घाला. हे जर रोडवर दिसले तर ठोकण्यात येतील यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरकारला काय इशारा असणार आहे? सरकारला आमचं एकच सांगणे, लवकर आम्हाला आरक्षण देऊन टाका. जसं हे ढोल वाजून राहिले ना, जर तुम्ही लवकर आम्हाला आरक्षण नाही दिलं, असे ढोल तुमचे वाजवण्यात येईल, तुमच्या मंत्र्यांचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय नाव आपलं? शरद माधव बोरसे. मी शहादापूर कोळपेवाडी कोपरगाव तालुका या ठिकाणचा राहिलेला आहे. शहादापूर कोपरगाव तालुका या ठिकाणचा रहिवासी असून मी दादांच्या आंदोलनासाठी मुंबईत आलेलो आहे. आणि दादा जोपर्यंत म्हणत नाही तर तुम्ही मुंबईतून जा, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. आम्ही मुंबईत दादांच्या उपोषणासाठी आलेलो आहे आणि आम्हाला आरक्षण पाहिजे, ते पण ओबीसीतूनच. आम्हाला आरक्षण ते ओबीसीतूनच लागतंय. आणि आम्हाला माननीय मुख्यमंत्र्याला कळकळीची विनंती, दादाचा अंत पाहू नका. आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतोय का प्लीज यासाठी तरी करू नका. जर मराठ्या कोणत्याही कोपऱ्यातून मुंबईत येऊ शकतात तर कुठेही येऊ शकतात, हे ध्यानात घ्या. मराठ्यांच्या नादी लागू नका. आम्ही कळकळीची, पण दादांच्या शब्दाच्या बाहेर नाही मराठी. दादा म्हणलेली इथं बाईस तिथंच बसणार. काय नाव आपलं? कुठून आलं? माझं नाव जगन्नाथ पायगुडे, मी आलो कर्जतवरून. बोला तू, बोला. माझं नाव जगन्नाथ पायगुडे, मी आलो कर्जतवरून. आपले मराठी संघर्ष योद्धा मनोज पाटील यांना आम्ही जाहीर पाठिंबा चालवलोय. आणि खरोखर आज सरकारने बघावं की दादांची फक्त एकच हाक दिली आणि आज इथे किती गर्दी जमली. हा फक्त आज पहिला दिवस आहे. तसे दिवस वाढतील तसे अजून खूप आमचा मराठी जो माणूस आहे तो खूप मोठ्या संख्येने इथं मुंबईमध्ये आलेला आहे. आणि इथून पुढे सुद्धा तो अजून मोठ्या प्रमाणात येणार. ही फक्त सरकारने फक्त आता बघावं की किती छोटीशी अजून ही आहे. जसं जसं दिवस वाढतील, अजून जसं पुढे जाईल तिथे अजून आणि भरपूर मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा एकवटला गेलेला आहे. आणि म्हणून जाऊन आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत आहोत. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं काय नाव आणि कुठून आला? विनय भगत, कोपरगाववरून आलेलो आहे. नेमकी काय मागणी असणार आहे? हे मराठा आंदोलन जे चालू आहे 2 वर्षापासून, अंतिम टप्प्यातली लढाई असं म्हणून दादांनी सांगितलं. आपली काय सरकारला मागणी असणार आहे? महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला रास्ता रोको जर झाला असेल 2006 साली, तो कोपरगावला सुरुवात झालेली आहे. मराठा आरक्षणाची जी सुरुवात झाली, पहिला म्हणजे सगळ्यात पहिला सुमारे 5 तास रास्ता रोको झालेला आहे. नगर जिल्ह्यातला महाराष्ट्रातला पहिला रास्ता रोको हा कोपरगावला झाला. त्यानंतर आरक्षणाची सुरुवात झाली, जागोजागी आमरण उपोषण. राधाकृष्ण विखे पाटील आपल्या जिल्ह्यातून येतात. राधाकृष्ण विखे पाटलांनी मनोज दादांना आंदोलन स्थगित करण्याचा या ठिकाणी विनंती केली. आपलं काय सांगणं आहे त्यांना? राधाकृष्ण विखे पाटलांना एकच सांगणं आहे, पाटील पाटलाच्या विरुद्ध जाऊ नका, या अण्णाची पंथाच्या नादी लागू नका. हा पेशवाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा घात सुद्धा आणि संभाजी महाराजांचा घात सुद्धा या पेशवाईंनी केलेला आहे. तर तेव्हा आमचं म्हणणं आहे, त्यावेळेला सुद्धा अनाजी पंथाला हत्तीच्या पायाखाली दिलेलं आहे. आता सुद्धा या अनाजी पंथाला मराठे स्वतःच्या पायाखाली घ्यायला तुडवायला तयार आहे. आणि या टिल्ल्याला सांगायचं आहे, तुझी उंची किती, बोलतो किती. तो दरेकर लाड जर उंची मोजले ना 1.5 फूट 2.5 फुटाच्या पुढे जायचे नाही, भरायचे नाही. प्रवीण दरेकर म्हणतायत की 10% जे एसबीसीचं आरक्षण आपल्याला दिलेलं आहे, मग मराठा समाजाला आरक्षण दिले, तुम्ही मागतात आरक्षण कोणतं असं म्हणणं आहे त्यांचं. अरे तुला कळतं का रे, सरकारमध्ये बसला म्हणजे तू एवढं पण साठू नको ना, एवढं पण हे करू नको. साठायची काहीतरी पद्धत राहते, सीमा राहते. कुत्र्याला जसं बिस्किट टाकतो ना त्या पद्धतीमध्ये तो दरेकर झालं, लाड झालं. अरे तुमच्या प्रमाणे बोला, बाईला बोलायला लावतं. ती बाई म्हणते 56 पायाला बांधून हिंडते. अरे बाई सारखं वागावं, काय बोलावं काय नाही. रत्न सदावर्ते यांनी सांगितलं होतं की मुंबईमध्ये जरांगे पाटलाला येऊ देणार नाही, परंतु न्यायालयीन विभागाने 1 दिवसाची मुदत त्यांना दिली. सदावर्तेंना काय सांगा? सदावर्तेला एकदाच सांगतो, आमचा बैजूनाथ माकुणे यांनी त्याला 2016 साली
इथं कोर्टामध्ये चपला खाली मारलं होतं तेव्हापासून तो सिक्युरिटी मध्ये हिंडतो. ते आधी ना तुझी ती सिक्युरिटी मध्ये घेऊन हिंडायचं बोलायचं बंद कर, रस्त्यावर येऊन बोल. आता येऊन बोल म्हणा. इथं एक मराठा कसा आहे, एक मराठा म्हणजे लाख मराठा, एक मराठा म्हणजे कोटी मराठा. त्या सदावर त्याला म्हणा ते गाढवावानी जे डुकरावानी जे घातलेलं आहे त्याला कुठेतरी आवड घाल. शेवटे मराठा कोण बोलणार आहे का? कुठून आलं तर आम्ही परभणीहून आलो. दुबळी टाकळी या गावातून, परभणी जिल्हा परभणी येथून आलो होतो. काय मागणी असणार आहे? आरक्षण मराठा समाजाला कोणतीमधून ओबीसी मधून द्यावं ही आमची ठामपणे मागणी आहे. कारण आज जर पाहिलं तर आमच्या हक्काचं आरक्षण असताना देखील हे सरकार जाणून बुजून अडवतंय. मला या सरकारला एकच सांगणं आहे, आम्ही मराठे संत नाहीत, शांत आहोत. जोपर्यंत आम्ही मराठे शांत आहेत तोपर्यंत आमचा अंत बघू नका. एकदा जर आमचा अंत, आमची मर्यादा जर सुटली तर याचा अंत या महाराष्ट्रात कोणीही लावू शकत नाही, हे माझं सरकारला सांगणं आहे. त्यामुळं आमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते आम्ही शांततेच्या मार्गानं, मनोज जरांगे पाटील जसं सांगतील त्या मार्गाने आम्ही मागतोय. याचं आम्हाला आरक्षण देऊन टाकावं एवढीच आमची मागणी आहे. आणि जे आरक्षणाला विरोध करतायत त्यांना माझं सांगणं आहे की आजपर्यंत आम्ही कोणत्याही आरक्षणाला विरोध केला नाही. तुम्ही जाणून बुजून आरक्षणाला विरोध करण्याचं बंद करावं. कारण हा मराठा समाज यांचा इतिहास आहे की सर्व जातीला सामावून घेणारा हा मराठा समाज आहे. तुम्ही या मराठा समाजाला खवळण्याचा प्रयत्न करू नये. आपण कुठून आलाय आणि काय नाव आहे आपलं? कन्नड तालुका, छत्रपती संभाजीनगर, प्रमोद पांडुरंग जाधव. माझा मित्र, माझे वडील वारेले, आई वारेले, आम्ही शेतात राहतो. पण जरंगे पाटलाच्या याला माझ्या पत्नीने एकच मुलगी, मला मुलीला पत्नीने धाडलेले. रानात राहणारा शेतकरी मी. जा जरंगे पाटलाला हाक दिली तर आम्ही त्याच्यासाठी आलोय की आरक्षण भेटावं. माझ्या भावाने आत्महत्या करेल, शिक्षण करून नोकरी नाही, बेरोजगारी, मराठीची अवस्था झाली. 2 एकर शेती होती, आत्महत्या करलेले. स्थानिक जे ग्रामीण भागामध्ये मराठा समाज राहतो मोठ्या प्रमाणामध्ये, तर त्या मराठा समाजाची परिस्थिती कशी आहे? ग्रामीण भागाची बिकट परिस्थिती आहे. आमच्या समाजाला नोकऱ्यांनी शेती कमी झाली. 5 एकर ते 2 एकरवर आले, 2 एकर ते बिघावर आले, बिघ्याची भूमिहीन झाले. काही स्थलांतरित होऊन आमच्या समाजाला कुठेच काही नाही. शालेय शिक्षण लक्ष्मण हाके यांचं म्हणणं येतं की मराठा समाज हा श्रीमंत आहे, त्याला आरक्षण कशाला? श्रीमंत मराठा समाज राहिला नाही. हे आता होतं पहिले, आता राहिला नाही. मराठा श्रीमंत समाज राहिला नाही. तुम्ही सर्वे करा, मराठा समाजाचे सगळ्यात जास्त आत्महत्या दिसेल तुम्हाला. तुम्ही सर्वे करा, ऑलरेडी महाराष्ट्राचा सर्वे करा. शेतकरी शेतीत फसवणूक उरली, औषधी बियाणे. आता शेतकरी शेती करणार नाही. मराठा समाजाला मुली भेटून राहिल्या, शेती करणार नाही मराठा समाज. ज्या दिवशी मराठा समाज शेती करणार नाही तुम्ही सारा देश उघडे राहील, हे मी सांगतो. मुख्यमंत्र्यांना आपण एक ग्रामीण भागातील एक शेतकरी, सामान्य शेतकरी आहात. सामान्य शेतकरी. तर आपण काय आवाहन कराल मनोज दादाचे आंदोलक म्हणून? मनोज दादाचे आंदोलक म्हणून आम्ही एवढंच आवाहन करा की आरक्षण ओबीसी समाजातून आमच्या समाजाला गरज आहे. आज आम्ही सर्वांना पोचलेले महार मान समार सगळे आम्ही खडे द्यायचो. आमचे वडील न्हायला दाणे द्यायचे, याला द्यायचे, मागायला खडे द्यायचे. आज आम्हालाच खडे मागायची बरी आली. आज परिस्थिती आमच्या समाजाची बिकट झाली. काय नाव आपलं आणि जिल्हा कोणता? आणि प्रमोद पांडुरंग जाधव, कन्नड तालुका, छत्रपती संभाजीनगर जिल्हा. आपल्यासोबत बरेचसे आंदोलक आहेत. काय नाव दादा आपलं, कुठून आलात? मी मदन दादाराव गिराम, परभणीहून आलो मी साहेब. परभणी. काय नाव म्हणले आपलं? माझं मदन दादाराव गिराम. काय मागणी असणार आहे, काय आव्हान मुख्यमंत्र्यांना काय आव्हान करा? साहेब आम्हाला काय माहिती का, ज्या मराठ्यांनी अखंड भारतावर राज्य केलं, ज्या भारताचं संरक्षण केलं मराठ्यांनी, त्याच मराठ्यावर आज जर भीक मागण्याची, आरक्षणाची जर काही वेळ जर येत असेल तर मान्य मुख्यमंत्री साहेबांनी मला तिरस्कार नाही करता. ज्या मुख्यमंत्री साहेबांनी मराठ्याचा तिरस्कार नाही करता पूर्ण आर्थिक बाजू मराठ्याची समजून घेऊन मराठ्याला लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावं हीच मागणी साहेब.
काय नाव आपलं आणि कुठून आलं? अभय शिंदे आष्टीवरून आलो आहोत. आष्टी, बीड जिल्हा. बीड जिल्हा. काय मागणी कराल मुख्यमंत्र्यांना? आमची मागणी हीच आहे की आपण न मागता जे आम्हाला दिलेलं आहे एसीबीसी, एसीबीसीचा आमच्या विद्यार्थ्यांना काही फायदा होत नाही. त्याच्यासाठी की स्कॉलरशिप ज्या आहेत त्या सगळ्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आहेत आणि त्या फक्त एससी, एसटी आणि ओबीसीला आहे. एसीबीसीला कसलंही शैक्षणिक शुल्क माफ होत नाही. त्यामुळे या आरक्षणाचा तत्वतः काही फायदा होत नाही. आणि मागे एकदा एसीबीसी आरक्षण दिलं होतं सरकारने, राज्य सरकारने दिलेलं आरक्षण पुन्हा सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं आणि त्यावेळी आमच्या विद्यार्थ्यांचं एवढं नुकसान झालं की अगदी एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा पास झालेल्या मुलांना पोस्टिंगच्या ऑर्डर मिळाल्या सुद्धा ते म्हणजे एसीबीसी आरक्षण रद्द झालं. त्यामुळे त्यांचं पुन्हा तिथून त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आणि त्या मुलांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली. एकदा हे आरक्षण टिकत नाही हे माहित असताना पुन्हा तुम्ही त्याचं आरक्षण का देता ज्याचा आम्हाला उपयोग होत नाही. प्रवीण दरेकर यांचं सांगणं आहे की मराठा समाजाला 10% आरक्षण दिले. मराठी आरक्षण कोणतं मागते? मराठा समाजाला आरक्षण पाहिजे ओबीसीतून. त्याचं कारण असं आहे की जे 10% आरक्षण दिलेलं आहे ते टिकलेलं नाहीये मागे आणि पुन्हा ते टिकणार नाही. ते टिकणार नाही ते देऊन उपयोग काय? जे दिलेलं आरक्षण टिकत नाही आपल्याला माहित आहे आणि या आरक्षणाचं काय होतंय फक्त स्टेट लेवलचं आहे. जेव्हा आपण स्कॉलरशिपचा विचार होतो शैक्षणिक शुल्क माफ होतं का? नाही होत माफ. शैक्षणिक शुल्क माफ होत नाही ना. एसीबीसीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ होत नाही. शैक्षणिक शुल्क फक्त एससी, एसटी, ओबीसीचं माफ होतं. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कसलीही शैक्षणिक ग्रामीण भागामध्ये मराठा समाजाची परिस्थिती कशी नेमकी? फार गंभीर परिस्थिती आहे, अतिशय गंभीर परिस्थिती आहे. मी कॉलेजमध्ये नोकरी करतो. एका बाईकवरती 2 विद्यार्थी येतात, एक ओबीसीचा आहे आणि एक मराठ्याचा आहे. तर ते दोघांचेही पालक ऊस तोडायला जातात. एकाला 100 रुपये फी आहे, दुसऱ्याला 10,000 रुपये फी आहे. यामुळे ही जी तफावत आहे त्यांच्या पालकांचा स्टेटस एकच असताना, सोशल स्टेटस एक असताना, फायनान्शियल स्टेटस एक असताना शैक्षणिक शुल्क मात्र वेगवेगळं आहे. त्यामुळे समाजामध्ये हा जो भेदभाव निर्माण होतो ही सेम सामाजिक परिस्थिती असताना सुद्धा मराठा विद्यार्थ्यांना खूप जास्तीचं शुल्क भरावं लागतं. आता हे आंदोलन नेमकं कसं चालणार आहे आणि काय नेमका अंदाज आहे? जरांगे पाटलांनी 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की आम्ही 29 ऑगस्टला मुंबईला येणार आहेत. त्यावेळी आमची अशी अपेक्षा होती की राज्य सरकारने योग्य ती खबरदारी घ्यायला पाहिजे होती. इथे प्रत्येक रोडला 20-20 किलोमीटर वरती वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. आम्हाला तिथे गाड्या अडवल्या. आम्ही तिथून पायी इथपर्यंत आलो आझादा मैदानापर्यंत आणि ऐनवेळी त्यांनी असं सांगितलं की नवीन गाईडलाईन्स प्रमाणे तुम्ही परवानगी घ्या. नवीन गाईडलाईन कधी आल्या? 26 तारखेला. आम्ही अर्ज कधी केलाय? मे मध्ये. आणि मग नवीन गाईडलाईन्स आम्हाला कशा काय लागू होतील? नवीन गाईडलाईन तुम्ही म्हणता 5,000 लोकांना परवानगी आहे, 1 दिवसाची परवानगी आहे. मला सांगा आमरण उपोषण करायचं 1 दिवसाचं असतं का? 9 तास उपाशी राहायचं का? आमरण उपोषण राहायचं? दादा म्हणतात आमरण उपोषण आणि जोपर्यंत दादा सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडत नाही. या ठिकाणी मराठा समाज खूप आक्रमक पावित्र्यामध्ये आहे, परंतु मराठा आंदोलक मनोजदादा जरांगे पाटील यांनी संयम बाळगायचं आव्हान या ठिकाणी सकाळी आंदोलनापूर्वी उपोषणाला बसण्यापूर्वी आव्हान केलं होतं. त्यामुळे मराठा समाज आज शांततेमध्ये आंदोलन करत आहे. परंतु आमच्या भावना कितपर्यंत अंत बघणार, तात्काळ आरक्षण अंमलबजावणी करा अशी मागणी मराठा आंदोलकांची आपल्याला पाहायला मिळते आहे. महाराष्ट्रभरामधून मोठ्या संख्येने मराठा समाज या मुंबई महानगरीमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या तीव्र भावना आहेत. तरी ह्या शासन दरबारी दाखवणं आमचं कर्तव्य आहे. आपल्या प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असू शकतात, परंतु कुठल्याही स्फोटक बोलण्याला आमचं कुठल्या चॅनलचं समर्थन नाही, परंतु शांततेमध्ये आंदोलन करावं असं देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो. कॅमेरा पर्सन सचिन दोडकेसह मी पत्रकार श्रीकांत राजे जाधव, मुंबई. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.